अपघातात 7 भारतीय भाविकांचा मृत्यू झालाय। या अपघातात 9 जण जखमी झाल्याची ही माहिती आहे। नेपाळच्या गोरखा जिल्ह्यातल्या शहीद लखन गावात हा अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस 150 मीटर खोल दरीमध्ये कोसळली। बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे आता बारामतीपर्यंत पोहोचले आहेत। या प्रकरणात बारामतीतील श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरला बदलापूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे। ज्यावेळेस चौकशीसाठी बोलावू त्यावेळेस हजर राहण्यासंदर्भातली ही नोटीस आहे। तसंच या चैतन्य टेस्ट बेबी सेंटरमधील 2022 पासूनची कागदपत्र पोलिसांनी तपासाकरता ताब्यात घेतली। या संदर्भात चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे डॉक्टर आशिष जळक यांनी माहिती दिली आहे। या प्रकरणी संपूर्ण यंत्रणेला चौकशी करता सहकार्य करू असंही त्यांनी स्पष्ट केलं। आता बीडमधून बातमी येते। बीडच्या